नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो। पीएम किसान सन्मान निधी योजना 18वा हप्ता तसेच नमो महासन्मान निधी योजना याचा 5वा हप्ता असे दोन्ही मिळून हप्ते हे आता शेतकऱ्यांना येत्या 3 दिवसात मिळणार आहे। मग मित्रांनो, जर आपल्याला हे पैसे योग्यरित्या म्हणजे वेळेवर मिळायचे असेल तर काही गोष्टी अपडेट करणे गरजेचे आहे। सरकारने महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे। तसेच सरकारने आता या ठिकाणी नवीन याद्या प्रकाशित केलेल्या आहे। मग त्यावरून आपल्याला कळेल की तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे किंवा नाही। मग मित्रांनो, तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे किंवा कुठे तुमचे नाव बघणे गरजेचे आहे, तसेच हा हप्ता मिळण्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टी अपडेट करावं लागतील याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता हा आता 5 तारखेला म्हणजे 5 ऑक्टोबरला वितरित होणार आहे। त्याच्यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5व्या हप्त्याचे सुद्धा वितरण केले जाणार आहे। शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हे दोन्ही हप्ते एकत्र देणार आहे। तसेच मित्रांनो, मागील जे काही तुमचे बाकी असतील ते सुद्धा हप्ते यासोबत मिळणार आहे। मग मित्रांनो, 5 ऑक्टोबर 2024 रोजी पीएम किसान 18व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता सुद्धा वितरित होणार आहे। एकूण 4,000 रुपये तुम्हाला मिळतील। राज्यातील 91 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे। दोन्ही योजनेचे फायदे 91 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे। पीएम किसान निधी योजनेअंतर्गत आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची मदत देते। जी मदत प्रत्येक 2,000 रुपयाच्या 3 हप्त्यामध्ये दिली जाते। मग पीएम किसान हप्ता हा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत आर्थिक मदत पोहोचण्याचा एक प्रमुख स्रोत आहे। त्याचा 100% निधी केंद्र सरकारकडून दिला जातो आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो निधी आहे तो महाराष्ट्र राज्य सरकारकडून दिला जातो। मग पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील म्हणजे 5व्या हप्त्यासाठी 2,254 कोटी रुपयाचा निधी सरकारने मंजूर केलेला आहे। कारण की मित्रांनो, राज्यातील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेचा हा लाभ दिला जातो। मित्रांनो, त्या संदर्भात GR सुद्धा या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेला आहे। मग मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 5 ऑक्टोबर 2024 रोजी 18व्या हप्त्याची रक्कम जारी करतील। मग देशातील 10 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। परंतु मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे KYC किंवा KYC अपडेट केलेले नाही त्यांच्या खात्यावर 2,000 रुपये हस्तांतरित केले जाणार नाही। मग अशा परिस्थितीत 5 ऑक्टोबर पूर्वी तुमच्या KYC किंवा कोणत्याही सार्वजनिक सेवा केंद्राला भेट देऊन तुमची KYC करून घेणे गरजेचे आहे। कारण की मित्रांनो, पीएम किसान योजनेचे अपडेट केलेल्या यादी या ठिकाणी आता प्रकाशित झालेल्या आहे। त्या याद्यांमध्ये 3 लाखांपेक्षा अधिक शेतकरी हे KYC पूर्ण नसल्याने पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्यापासून तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 5व्या हप्त्यापासून वंचित राहणार आहे। सध्या केंद्र सरकारने सुरू असलेली जी विशेष मोहीम आहे ती 5 ऑक्टोबर पर्यंत आहे। मग या मोहिमेत तुम्ही सामील होऊन 5 ऑक्टोबर पर्यंतच्या तुम्ही KYC करून घेणे गरजेचे आहे। मग पीएम किसान योजनेचा जो पुढील हप्ता आहे तो आपल्याला माहिती की 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील एका कार्यक्रमाद्वारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे। आणि या पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5व्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे। तर मग फक्त एकदा चेक करून घ्या म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण राहणार नाही। तसेच मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सरकारने नवीन अपडेटनुसार याद्या प्रकाशित केलेल्या आहेत। मग ते यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल पीएम किसानच्या तर तुमचं नमोचा सुद्धा तुम्हाला हप्ता मिळणार नाही। त्यामुळे तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर म्हणजे pmkisan.gov.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी फार्मर कॉर्नर्समध्ये गेल्यावर तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट असा ऑप्शन दिसेल। असे बघा वेगवेगळे ऑप्शन या ठिकाणी आहेत। मग बेनिफिशरी लिस्टला तुम्ही क्लिक करायचं आहे। बेनिफिशरी लिस्टला या ठिकाणी आल्यावर त्या पानावर आल्यावर पेजवर आल्यानंतर तुम्ही
त्या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमचं राज्य टाकायचं आहे, नंतर जिल्हा निवडायचा आहे, तहसील निवडायचं आहे, म्हणजे तहसील म्हणजे आपला तालुका, ब्लॉक, नंतर गावाचे नाव निवडायचे आहे। मग गावाचे नाव निवडल्यानंतर तुमच्या समोर संपूर्ण गावाची यादी तुम्हाला दिसणार आहे। त्या ठिकाणी तुमचे नाव तुम्ही सहज तपासू शकता। मग अशा प्रकारे मित्रांनो तुमचं नाव त्या ठिकाणी चेक करा। जर तुमचं नाव नसेल तर तुमचे काय जे काही त्रुटी असतील तर त्यासाठी तुम्ही तुमचं स्टेटस त्या ठिकाणी PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचं स्टेटस चेक करा। त्यामध्ये तुमची काही बाबी अपूर्ण असतील तर त्या तुम्हाला सांगतील। त्याच ठिकाणी तुम्हाला 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की तुमचं EKYC केलेले पाहिजेत, नंतर आधार खात्याला तुमचं बँक खाते म्हणजे आधार कार्डला तुमचे बँक खाते लिंक असणे गरजेचे आहे, तसेच तुमची लँड सीडिंग म्हणजे जमिनीची या ठिकाणी सीडिंग झालेली गरजेचे आहे। या 3 गोष्टी केल्यानंतर मित्रांनो आणखी एक महत्त्वाची अपडेट आहे की जी स्वतः सरकारने या ठिकाणी तुम्हाला GR मध्ये सांगितलेली आहे की आतापर्यंत जी कोणाला या ठिकाणी हप्ते मिळाले नसतील तर त्या ठिकाणी ते परत मिळणार आहे। तुम्ही या ठिकाणी हा GR बघू शकता। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी या ठिकाणी 2254.96 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा GR 30 सप्टेंबर रोजीचा GR आहे। मित्रांनो या ठिकाणी नमो शेतकरी निधी योजनेसाठी हा GR काढण्यात आलेला आहे आणि पात्र लाभार्थ्यांना हे पैसे वाटप केले जाणार आहे। तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला, दुसरा, तिसरा तसेच चौथा हप्ता अनुक्रमे संदर्भ क्रमांक 3, 4, 5, 7 अन्वये वितरित करण्यात आला आहे। संदर्भ क्रमांक 8 येथील पत्रान्वये सन 2024-25 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजने अंतर्गत 5वा हप्ता माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या पूर्वीच्या पर्यंत मिळणार आहे। तर मग यापूर्वीचे जे हप्त्यांमधील हे महत्त्वाचे बघा मित्रांनो, यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित जे दायित्व आहेत ते लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम 2254.96 कोटी इतका निधी वितरित करण्याची विनंती प्राप्त झालेली आहे। मग मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बघू शकता की पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा हप्ता आणि हा 5वा हप्ता असे मिळून हे पैसे दिलेले आहे। म्हणजे हे नवीन याद्या ज्या अपडेट झाल्या आहेत त्यांना माहिती आहे की तुम्हाला हप्ता मिळालेला आहे किंवा नाही। मग ज्या शेतकऱ्यांना जर 1, 2 किंवा काही हप्ते मिळाले नसतील, समजा पहिला, दुसरा मिळाला आणि तिसरा, चौथा मिळाला नाही, तर आता 3ही हप्त्यांचे पैसे म्हणजे एकूण 6,000 रुपये जमा होतील। जर आतापर्यंत तुम्हाला एकही हप्ता मिळालेला नाही पण तुम्ही पात्र आहे, तुम्ही अर्ज केलेला आहे, PM किसान निधी योजनेचा हप्ता तुम्हाला मिळतो पण नमोचा मिळत नाही, तर तुम्हाला त्या ठिकाणी आता 10 म्हणजे 5 हप्त्यांची 10,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो।